सौंदत्तीच्या यल्लम्मा मंदिरातील ओल्या नोटा आता उन्हात वाळत. 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने सौंदत्ती परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. ढगफुटी सदृश पावसामुळे पाणी वेगाने मंदिर परिसरात शिरले आणि श्री यल्लम्मा देवीच्या पवित्र गाभाऱ्यातही पाणी भरले. केवळ मंदिराच्याच नव्हे तर देवीच्या भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या दानपेट्यांमध्येही पाण्याची घुसखोरी झाली. या दानपेट्यांमध्ये असलेल्या रोख रकमेच्या नोटा आणि नाणी पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे भिजून गेल्या. मंगळवारी देवस्थान प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करत दानपेटी उघडली. आत साचलेले पाणी सावधगिरीने काढण्यात आले आणि एक एक करून सर्व नोटा बाहेर काढण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी प्रथम नाणी आणि नोटा वेगवेगळ्या केल्या. त्यानंतर जसे धान्य उन्हात वाळत घालतात त्याच पद्धतीने या ओल्या झालेल्या नोटा मंदिराच्या आवारात पसरवून उन्हात वाळत घालण्यात आल्या. संपूर्ण मंदिराची स्वच्छता करण्यात आली आहे आणि आता दर्शनाची सर्व व्यवस्था पूर्ववत झाली आहे. श्री यल्लम्मा देवस्थान प्राधिकरणाचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले की पावसामुळे झालेल्या नुकसानीवर नियंत्रण मिळवले असून भाविकांसाठी मंदिर खुले आहे आणि नेहमीप्रमाणे पूजा अर्चा सुरू आहेत. भक्तांसाठी हा प्रकार ऐकून थोडा धक्का असला तरी देवस्थानाच्या तत्परतेमुळे वातावरण पुन्हा श्रद्धा आणि भक्तिभावाने भरले आहे.